नमस्कार, मी श्रीरंग खरे. एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमात आपलं स्वागत. मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं. त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत. त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा असेल. मात्र सुरुवात करूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूजनं. सलग तिसऱ्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स घसरले. निफ्टी आज 221 अंक कोसळून सपोर्ट जवळ 24,749 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 495 अंक घसरून 81,006 वर बंद झाला. इन्फोसिसच्या तिमाही निकालामध्ये नफ्यात 2.2% वाढ झालेली आहे. त्याशिवाय त्यांच्या गाईड्समध्ये घसघशीत वाढ झालेली आहे. इन्फोसिसचे निकाल बाजार बंद झाल्यावर आल्यानं त्याचा परिणाम शुक्रवारी बाजारामध्ये दिसणार आहे. बजाज ऑटोच्या शेअरमध्ये आज एकाच दिवसात 10% जास्त घसरण झाली. दिवसअखेर बजाज ऑटोचा शेअर जवळपास 11% घसरून 10,500च्या खाली बंद झाला. तिमाही निकालाच्या कॉमेंट्रीमध्ये यंदाच्या सणासुदीच्या काळात होणाऱ्या वाहन विक्रीत अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाल्याचं बजाज ऑटोनं म्हटलेलं आहे. त्याचाच परिणाम आज बजाज ऑटोवर बघायला मिळाला. निफ्टीच्या ऑटो निर्देशांकात जवळपास 3% घसरण झाली. रिअल इस्टेटच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसात परतलेला तेजीचा ट्रेंड गुरुवारी बदलला. निफ्टीचा रिअल इस्टेट निर्देशांक गुरुवारी 4% कोसळला. सणासुदीच्या काळात होणाऱ्या विक्रीला रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीचं बळ मिळणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाहीये. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसला. बाजारामध्ये चौफेर विक्री होत असताना आयटी कंपन्यांच्या निफ्टीला आधार मिळाला. निफ्टीचा आयटी निर्देशांक साधारण 1.5% वधारला. इन्फोसिसचा शेअर 3% वधारला. नेस्लेच्या तिमाही निकालानंतर एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी पडझड झालेली बघायला मिळाली. निफ्टीचा एफएमसीजी इंडेक्स सुमारे 1,000 अंकांनी कोसळला. सरकारी बँकांच्या तिमाही निकालांमध्ये नफ्यात घसघशीत वाढ होताना दिसते. गुरुवारी सेंट्रल बँकेचे निकाल जाहीर झाले. त्यात सप्टेंबर अखेरीस संपलेल्या तिमाहीमध्ये नफ्यात 51% वाढ झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. कर्ज दिल्यावर ते बुडू नये यासाठी मुद्दलाची रक्कम प्रोव्हिजन म्हणून बँका बाजूला काढतात. त्याला प्रोव्हिजनिंग म्हणतात. ही प्रोव्हिजनिंगची रक्कम कमी झाल्यानं नफा वाढल्याचं सेंट्रल बँकेच्या ताळेबंदातून पुढे आलंय. Hyundai मोटर्सचा आयपीओ अगदी अखेरच्या काही तासात दुपटीपेक्षा थोडा अधिक सबस्क्राईब झालाय. कालपर्यंत आयपीओ जेमतेम 40% सबस्क्राईब झाला होता. आज दुपारी 12च्या सुमारास अचानक बोलींची संख्या वाढल्याचं दिसून आलं. 1 तोळा सोन्याचा जीएसटी न धरता भाव 76,713 रुपयांवर पोहोचला. म्हणजे जीएसटी धरून 1 तोळा सोन्याचा भाव आज 79,014 रुपयांवर पोहोचला. म्हणजे दिवाळी आधीच सोन्याचा भाव 80,000 होण्याची शक्यता आता अधिक आहे. आणि 1 नोव्हेंबरपासून ट्रेनमधील आगाऊ आरक्षणाची कालमर्यादा कमी करण्यात आली आहे. सध्याची कालमर्यादा 120 दिवस म्हणजे 4 महिने होती. ती 60 दिवसांपर्यंत कमी करण्यात आलेली आहे. आज गुरुवार आहे आणि आपण आज बोलणार आहोत प्रॉपर्टीतल्या गुंतवणुकीबद्दल. घर कधी घ्यावं, घर घेण्यासाठीची योग्य वेळ कोणती, वेगवेगळे प्रश्न आपण या संदर्भातले बघणार आहोत. त्यांची उत्तरं जाणून घेणार आहोत. घर विकत घेण्यासाठी भाड्यानं राहणं फायदेशीर असतं का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राहुल कुलकर्णी. राहुलजी, तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न की घर कधी घ्यावं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि घर घेण्यासाठीची योग्य वेळ तुमच्या मते कोणती आहे? माझं एक नेहमी म्हणणं असतं की तुम्ही ज्या दिवशी ठरवता घर घ्यायचंय तिथून तुम्हाला 5 वर्षाने घर घ्यायचंय. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा 50 लाखाचा मी एक फ्लॅट घेतोय आणि त्यासाठी 10 लाख रुपये डाऊन पेमेंट करायची माझी तयारी आहे. उरलेला 40 लाखाचा मी लोन काढणार आहे, ज्याच्याने साधारण 35,000 मला ईएमआय येईल. हेच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला साधारण म्युच्युअल फंड्स मध्ये करायची आहे. म्हणजे 10 लाख डाऊन पेमेंट आणि 35,000 ईएमआय. आता 10 लाख रुपये जेव्हा तुम्ही लमसम गुंतवता तेव्हा साधारण 5.5-6 वर्षात 12% आपण पकडलं तर साधारण 21 लाख रुपये होतात.
प्लस 35,000 SIP केली, दरवर्षी 10% वाढवली, तर साधारण 5 वर्षांनी ती साधारण 35 ते 40 लाख रुपये होते. आता या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्याकडे पैसे साठतात. तुम्हाला पण कळतं की तुम्हाला मुंबईत राहायचंय, बेंगलोरमध्ये राहायचंय, पुण्यात राहायचंय. तुम्ही थोडे स्टेबल होता, तुमचं इन्कम वाढतं आणि दॅट इज द टाइम की तुम्ही विचार करू शकता की घर घ्यायचंय. पण तिथे प्रश्न असा निर्माण होतो की मग तोपर्यंत घराची किंमत देखील वाढण्याचे चान्सेस असतात. म्हणजे तुम्ही ज्या सिच्युएशनबद्दल बोलताय, हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, आपण पुन्हा एकदा असंच धरू की घराच्या किमती या सतत वाढत आहेत, मग त्यावेळेला काय करायचं? आता घराच्या किमती 2005 ते 2015 मध्ये जेवढ्या वाढल्या तेवढ्या 2015 ते 2024 मध्ये नाही वाढल्या. 2005 ते 15 मध्ये तिप्पट, चौपट, काही काही ठिकाणी 10 पट पण झाल्या. पण मेजॉरिटी 2015 ते 2024 मध्ये हार्डली काही ठिकाणी किमती वाढल्या आहेत. आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की मी इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये केली तर माझे खूप पैसे वाढतील. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये केली तर तुमची इन्व्हेस्टमेंट लिक्विड राहते, ती वाढण्याचे चान्सेस खूप असतात. फक्त ट्रेडिशनली आपल्याला सांगितलं असं आहे की बॉस पहिले घर आणि मग बाकीच्या गोष्टी. दॅट हॅज टू चेंज. ओके. आणखी एक मतप्रवाह हल्ली खूप ऐकायला मिळतो की घर विकत कशाला घ्यायचं, त्याच्याऐवजी आपण भाड्याने राहू शकतो, त्याच्यातनं बरीच पैशांची बचत होऊ शकते, असं हा तर्क मांडणाऱ्यांचं म्हणणं आहे. तुमचं याबाबत काय मत आहे? मी तर रेंटवर राहण्याच्या खूप फेवरमध्ये. मी स्वतः ठाण्याला जिथे राहतो त्या घराची किंमत साधारण 3.25 करोड आहे आणि त्याला मी 60,000 रुपये भाडं भरतो. हाच 3.25 करोडचा फ्लॅट मी जर फुल लोनवर घ्यायचा ठरवला तर मला साधारण 3 ते 3.25 लाख रुपये मिनिमम EMI येईल. त्याच्या अगेन्स्ट समजा मी काही डाऊन पेमेंट केलं आणि मी होम लोन केलं तरी माझ्याकडची असलेली अमाऊंट मी पूर्णपणाला लावतो. मी 20 वर्षासाठी EMI मला बांधून घेतो आणि माझी जी प्रोग्रेसची जी एज आहे त्याच्यात मी पूर्ण बांधील राहतो आणि त्याने पूर्ण वाट लागते. बेटर टू स्टे ऑन रेंट. जे मिनिमम 5-7 वर्ष पोर्टफोलिओ बिल्ड करा. एक अशी ऍसेट साईज करा की जेणेकरून तुमच्या 20-25% त्या ऍसेट साईजवाले पैसे काढले, डाऊन पेमेंट केलं, EMI भरला आणि मग तुम्ही घर घ्या. दॅट इज द बेस्ट थिंग टू डू. बट टू स्टार्ट ऑफ विथ रेंट सारखा दुसरा ऑप्शन नाहीये. पण एक मानसिक ब्लॉक असतो, म्हणजे की मी भाड्याच्या घरात राहतो आणि मी माझ्या स्वतःच्या घरात राहतो. भले मी फार लांब राहत असेल, म्हणजे वसई, विरार, नालासोपारा, कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली फार लांब राहत असेल, पण माझं स्वतःचं घर आहे, भाड्याचं घर नाही, असं एक मानसिक समाधान असतं. मग त्यावेळेला काय करायचं? मी नेहमी म्हणतो याला ना फोमो असं खूप म्हणलं जातं की जेव्हा केव्हा आम्ही मित्र भेटतो तेव्हा प्रत्येक मित्र असा म्हणतो की यार मी आज 3 BHK घेतला, मी आज 4 BHK घेतला, मी आज छान इंटिरियर्स केलं. मी बरेच मित्रांच्या हाऊस वॉर्मिंग पार्टीला जातं. जेव्हा मी हाऊस वॉर्मिंग पार्टीला जातो त्या क्षणी मला असं वाटतं की यार आपला पण फ्लॅट झाला पाहिजे. पण ज्या वेळेला माझं वय 35 आहे, मी ज्या वेळेला त्या मित्रांची लाईफस्टाईल बघतो तेव्हा मला असं खरंच प्रकर्षाने जाणवतं की मी आय एम ॲट अ व्हेरी बेस्ट स्टेज ऑफ माय लाईफ दॅन देम. का? कारण लाईफमध्ये स्ट्रेस एवढा EMI मुळे. त्यामुळे अनफोर्सिन इव्हेंटमध्ये समजा जर जॉब लॉस झाला तर त्यांच्याकडे फॉलबॅक प्लॅनच नाहीये. घर इज नॉट अ प्रायोरिटी. मी हे वारंवार सांगत असतो. म्युच्युअल फंड्स पोर्टफोलिओ ही आपली प्रायोरिटी आहे. का? चुकून जॉब लॉस झाला तर म्युच्युअल फंड्स पोर्टफोलिओ आपल्याला तरून देऊ शकतो, घर नाही. तुम्ही काही केस स्टडीज सांगू शकाल की ज्या लोकांनी घर विकत घेण्याला प्राधान्य न देता, अर्थात तुम्ही स्वतःची केस स्टडी सांगितलीच, पण तुमच्याकडे काही क्लायंट येत असतील जे घराला प्राधान्य न देता गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत आणि त्याचा त्यांना फायदा काय झालेला आहे? मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. 2021ला माझी एक क्लायंट आम्स्टरडॅमला गेली. त्यावेळेला 2,10,000 रुपये तिचं नेट सेव्ह होत होते. त्यातलं तिने एकदम ठरवलेलं की 2 लाख EMI देऊन मी नाहूरला एक चांगला 3 BHK फ्लॅट घेणार आहे. तेव्हा मला असं कळलं की ही फ्लॅट घ्यायला जाते म्हणून मी फोन केला आणि 1,80,000ची SIP चालू केली. मला अजूनही दिवस आठवतो की तिच्या बाबांनी मला फोन करून सांगितलेलं की आमचं मुंबईत घर होण्याचं स्वप्न याला तू आज फुली मारली. मी म्हटलं सर 5 वर्ष थांबा, तुम्ही 3 BHK नाही 4 BHK ताठ मानेने घ्याल. आज 3 वर्ष झालेत. त्या 1,80,000च्या SIP ने साधारण
90-91 लाखाचा पोर्टफोलिओ झालाय, अजून 2 वर्ष आहेत. आज 30 व्यक्ती मला येऊन सांगते की राहुल, आम्ही लाईफ मध्ये 10 लाख रुपये लिक्विड ऍसेट मध्ये बघितले होते. लिक्विड म्हणजे आपण पैसे काढायचे ठरवले तर 3 दिवसात बँकेत पैसे होतात. आज माझ्या मुलीने 90 लाख रुपये इन्व्हेस्ट करून कमवलेत. ह्याच्यासारखं दुसरं सुख नाही. आम्हाला आता फ्लॅट नकोय. ह्याच्यासारखं दुसरं उदाहरणच असू नाही शकत. कॅश इज किंग हे मी नेहमी सांगत असतो. पण अनेक जण, खास करून तरुण मंडळी जी असतात, की ती नोकरीला लागली की त्यांची पहिली प्रायोरिटी असते की आपलं घर घ्यावं म्हणून. मग ते EMI काढतात किंवा त्यांच्याकडे इतर काही प्रॉपर्टी असतील तर त्या विकतात आणि वर जो काही पैसा लागेल ते लोन करून ते घर घेण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते तडजोड पण करतात थोडीफार की बाबा आपल्याला मुंबईत नाही घेता येत आहे, आपण दुसरीकडे जाऊया. तर अशा तरुण मंडळींनी नेमकं काय करायला पाहिजे आणि ताबडतोब नोकरी लागल्यानंतर घर खरेदी करणं याचा काही फायदा होतो का? आपण एक रिअलिस्टिक एक्झाम्पल्स घेऊया. समजा कोणी वय वर्ष 25 आहे, आज नोकरीला लागलाय. समजा तो 30,000ची EMI द्यायला तयार आहे, म्हणजे 30,000चा EMI एवढं लोन काढून घर घ्यायला तयार आहे. आणि त्याला बाबा समजा एक 10-15 लाख रुपये इन्व्हेस्ट करायला देत आहे. 25 to 35 हा एज असा असतो जिथे एक व्यक्ती जास्तीत जास्त प्रोग्रेस करतो त्याच्या लाईफमध्ये. समजा 25व्या वर्षी त्याने 30,000ची SIP चालू केली आणि दरवर्षी 3,000ने म्हणजे 10% वाढवली. 10 वर्ष केली तर साधारण 90-92 लाख रुपये होतात. आता जे बाबा आपल्याला डाऊन पेमेंट म्हणून देणार आहेत 10 लाख रुपये, ते पण मी समजा म्युच्युअल फंड्स मध्ये टाकले आणि 10 वर्ष मी इन्व्हेस्टेड राहिलो तर 10 वर्षाने साधारण 12%ने 30 लाख रुपये होतात. म्हणजे माझा EMI जो जाणार होता त्याची मी SIP केली, जे डाऊन पेमेंट करणार होतो त्याचं मी लमसम इन्व्हेस्टमेंट केले. दोन्ही बघितलं तर साधारण 35व्या वर्षी माझ्याकडे 1.25 करोड होतात, बेअर मिनिमम 12%ने. बॉस, ज्या वेळेला 35व्या वर्षी 1.25 करोड होतात, लाईफ अनइमॅजिनेबल होतं. आजच्या काळात 35व्या वर्षी लोकांकडे घरं, मेजॉरिटी लोकांकडे घरं असतात पण 5 आणि 10 लाख रुपये नसतात. का? कारण त्यांना शो ऑफ करण्यासाठी घर पाहिजे असतं. पण ज्या वेळेला जॉब लॉस होतो किंवा रिस्क घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा घरी पैसे नसतात, म्हणून मेजॉरिटी लोक रिस्क नाही घेऊ शकत. माझे ज्या मित्रांनी हा रूल फॉलो केलाय इन्व्हेस्टमेंट करायचा, ते आज अशा फेजमध्ये की अनइमॅजिनेबल एक्सपोनेन्शियल ग्रोथ करते. घर इज नॉट अ प्रायोरिटी. म्युच्युअल फंड्स पोर्टफोलिओ इज अ प्रायोरिटी. एक साधारणपणे गुंतवणूक जर म्युच्युअल फंडात केली तर 10 वर्षांचा कालावधी आपण मॅक्स घेऊया. तुम्ही म्हणताय की 12% रिटर्न मिळतं, पण तुमचे काही क्लायंट असे आहेत का की ज्यांना 12%च्या वर फायदा किंवा परतावा मिळालेला आहे? तुम्ही काही खरी उदाहरणं तुमच्या क्लायंटची नावं न घेता तुम्ही काही सांगू शकाल का? ओके, सो मी गेल्या आता 8-9 वर्षाच्या कालावधीत माझ्याकडे 2,500 क्लायंट्स आहेत. साधारण मी 300 करोड मॅनेज करतो. रिटर्न्स आत्ताच्या घडीला बघायला गेलं की जे 6-7 वर्ष इन्व्हेस्टेड आहेत सगळ्यांचे रिटर्न्स 17-18% वर आहेत CAGR. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो की कॅल्क्युलेट करताना तुम्हाला 12%चाच एक्सपेक्टेशन्स ठेवायचे आहेत. एनिथिंग बियॉन्ड दॅट इज अ बोनस. काय होतं की मी आज 12%ने समजा मला 10 वर्षाने 1 करोड पाहिजे तर मला 30,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत महिन्याला. पण मी समजा आज 15 किंवा 18% जी अपेक्षा केली तर माझी इन्व्हेस्टमेंट कमी होते. मग माझी 30,000ची कॅपॅसिटी आहे तर मी 20,000च करतो, कारण मला माहिती आहे की मला मार्केट 15 ते 18% देऊ शकतं. फोकस हा जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याकडे हवा. फोकस हा जास्तीत जास्त मार्केटमध्ये थांबण्याचा हवा. रिटर्न्स न देतो तुम्ही जेवढं, मी नेहमी म्हणतो म्युच्युअल फंड्सना टेस्ट मॅच आहे. सेहवागला नेहमी गांगुली म्हणायचा की जितका वेळ तू क्रीजवर थांबशील तेवढे तू जास्त रन्स बनवशील. म्युच्युअल फंड्स पण तसंच आहे. जेवढा वेळ तुम्ही क्रीजवर थांबाल अनइमॅजिनेबल रिटर्न्स बनतात, लाईफ बनून जाते. पण हल्ली सोशल मीडियाचा खूप ट्रेंड आहे. सोशल मीडियावर रील फिरतात की म्युच्युअल फंड हा स्कॅम आहे आणि कधी ना कधीतरी हा फुटणार आहे आणि तुमची सगळी गुंतवणूक जी आहे ती वाईप आउट होईल. त्यामुळे तुम्ही प्रॉपर्टी घ्या. प्रॉपर्टी हा सेफ ऑप्शन आहे तुमच्या सगळ्यांसाठी. स्कॅम म्युच्युअल फंड्स असूच शकत नाही. हा म्हणजे मी नेहमी म्हणतो की 0 नाही, प्रॉबॅबिलिटी -100% आहे. स्वतःचं प्रॉडक्ट नाहीये. म्युच्युअल फंड्स म्हणजे म्युच्युअली घेतलेले पैसे ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. आता ज्या वेळेला स्टॉक्स निवडले जातात तेव्हा त्यांचा एक फ्रेमवर्क असतो.
ते असं नाही होत की सकाळी उठलं आज HDFC बँक चांगला वाटला मी HDFC बँक घेतला. नाही, इट इज अ प्रॉपर फ्रेमवर्क. त्या फ्रेमवर्क प्रमाणे इन्व्हेस्ट केले जातात आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात रिटर्न्स मिळतात. सो स्कॅम असण्याचे चान्सेस खूप झिरो आहेत. मी 2018ला जेव्हा म्युच्युअल फंड्स करायला सुरुवात केली तेव्हा पण लोक स्कॅम म्हणत होते. 2024ला ज्या लोकांनी त्याला इन्व्हेस्ट केले लोकांनी आता पैसे बनवले, लोक अजूनही स्कॅम म्हणतायत. ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायसाठी नेगेटिव्ह ऍस्पेक्ट्स हवेत ना, ते स्कॅम आहे ह्यामुळे त्यावे करतायत. बॉस, लाईफ टाईम पैसे बनतील नेक्स्ट 10-15 वर्षात. मार्क माय वर्ड्स. पण पुन्हा एक बॅक टू टॉपिक जाऊया. प्रॉपर्टी वर्सेस म्युच्युअल फंड. प्रॉपर्टी घ्यायची का म्युच्युअल फंड, असा वैचारिक झगडा जिथे सुरू होता तिथे नेमकं काय फायदेशीर ठरतं, कशात गुंतवणूक करावी? कारण काही लोकांचं असं म्हणणं असं की प्रॉपर्टी जर तुम्ही आज विकत घेतलीत आणि 5 वर्षांनी विकलीत तर त्याची व्हॅल्यू वाढलेली असणार, तो पैसा तुम्हालाच मिळणार आहे. आणि म्युच्युअल फंड जर घेणार असाल तर म्युच्युअल फंडात तुम्ही पैसे गुंतवत राहता पण तुमच्याकडे प्रॉपर्टी नसते, पैसा असतो. इकडे तुम्ही प्रॉपर्टी विकल्यानंतर पैसा मिळणारच आहे तुम्हाला, मग काय करायचं? या मताचा ना की प्रॉपर्टी एक स्वतःची झालीच पाहिजे. म्हणजे स्वतःचं घर असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, कारण त्याने एक इगो सॅटिस्फाय होतो. माझं म्हणणं याच्यावर आहे की कधी घ्यायचं आहे ना ह्याच्यावर माझा नेहमी आक्षेप असतो. ज्या दिवशी तुम्ही ठरवता तिथून 5 वर्षाने तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची आहे. आता म्युच्युअल फंड्सचा प्रॉब्लेम काय होतो ना, माझ्या ग्रुपमध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांचा पोर्टफोलिओ वयाच्या 30-32व्या वर्षी 5 आणि 6 करोडचा आहे. पण ते कोणाला सांगत नाहीत की माझा पोर्टफोलिओ 5 करोडचा आहे 6 करोडचा आहे. विजावी माझ्याकडे समजा 1 रूम किचनचे 4 फ्लॅट्स असतील तर मी गावभर बोंबाटा मारत फिरतो की माझ्याकडे 4 फ्लॅट आहे. दिस हॅज टू चेंज. ज्या वेळेला आपण सांगू सगळ्यांना की मी म्युच्युअल फंड्समध्ये पैसे बनवलेत त्यावेळेला लोकांचा विश्वास बसेल आणि जास्तीत जास्त लोक म्युच्युअल फंड्समध्ये येतील. पण हे डिनर कॉन्व्हर्सेशन झाले पाहिजे, जेव्हा मित्र एकमेकांशी बोलतात त्यावेळेला कॉन्व्हर्सेशन झाले पाहिजेत, तर ही फ्रॅटर्निटी मोठी होईल असं मला वाटतं. बरोबर. आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण याच संदर्भातली चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. काही खरी उदाहरणं राहुल कुलकर्णी यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रॉपर्टी विरुद्ध म्युच्युअल फंड असा जो संघर्ष आहे त्या संदर्भातलं आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रसिद्ध म्युच्युअल फंड सल्लागार राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. राहुल, पुन्हा एकदा स्वागत. एक प्रश्न असा आहे की EMI ज्या लोकांचा सुरू आहे, ज्यांनी घर घेतलेलं आहे, त्यांनी काय करायचं? ते म्युच्युअल फंडाकडे वळू शकतात का? डेफिनेटली वळू शकतात. म्हणजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ एज, इररेस्पेक्टिव्ह ऑफ एनी फायनान्शियल कॅपॅसिटी सगळेजण म्युच्युअल फंड्समध्ये जाऊ शकतात. प्रॉब्लेम काय होतो की EMI गेल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करायला विंडो खूप कमी राहते. अशा वेळेला समजा तुमच्याकडे 20,000 रुपये उरत आहेत तर ऍटलिस्ट 10,000 रुपयापासून सुरुवात करा. तुमच्याकडे 40,000 रुपये उरत आहेत EMI व्यतिरिक्त, म्हणजे सगळे घर खर्च जाऊन, तर तुम्ही 40,000 उरत आहेत तर 20,000ची SIP चालू करा. चालू करणं इज इम्पॉर्टंट. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट चालू करतो, रिटर्न्स दिसायला लागतात, एक पोर्टफोलिओ बिल्टअप होतो, त्यावेळेला कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की हा तर झाला तरुणांचा मुद्दा. मात्र रिटायर झालेली जी माणसं असतात ती काय करतात की रिटायरमेंट नंतर जो सगळा पैसा मिळतो तो प्रॉपर्टी खरेदीसाठी वापरतात आणि मग ती मालमत्ता किंवा प्रॉपर्टी जी असते ती भाड्याने देतात आणि त्यातून उत्पन्न मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते. तर हे योग्य आहे का? याला दुसरा पर्याय काय आहे आणि तो कितपत फायदेशीर? रिटायरमेंट नंतर एका इनलिक्विड ॲसेट मध्ये पैसे टाकणं म्हणजे मी नेहमी वेडेपणा म्हणतो की आज मला समजा 60-70 लाख रुपये रिटायरमेंट नंतर मिळालेत, जी माझी गेल्या 30-40 वर्षाची पुंजी आहे ती मी एका फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करणार आणि 60-70 लाखाचा फ्लॅट आज 20-25 हजार रुपये रेंट येतो. ह्याच्याऐवजी 70 लाख रुपये तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये SWP ऑप्शनमध्ये टाकले तर तुम्हाला साधारण 50,000 रुपये महिन्याला पेन्शन येतं. आता रेंट वर टाकणं की SWP करायची? SWP केली तर तुम्हाला 50,000 रुपये लाईफ टाईम येणार आहे. मार्केट वर जाओ, मार्केट खाली हो, हे 50,000 रुपये कधीच वर खाली होणार नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्हाला मेंटेनन्स चार्जेस भरायचे नाहीये.
तिसरी गोष्ट, घराला जे दर 2-3 वर्षाने तुम्हाला कलरिंग करायला लागतं ते करायची गरज नाहीये. एजंटची फी द्यायची गरज नाहीये. चौथी गोष्ट, आजच्या घडीला रिअल इस्टेट प्राइसेस किती वाढतील ह्याचा हा मोठा क्वेश्चन मार्क आहे. म्युच्युअल फंड्समध्ये पेन्शन घेऊनही 10 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहिलात तर जबरदस्त प्रिन्सिपल अप्रिसिएशन होते. आपण जे 70 लाखाचं एक्झाम्पल घेतलं, समजा मी 50,000 रुपये महिन्याला विड्रॉ करतोय, मी 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहिलो आणि बेसिक 12% CAGR मिळाला तर मला साधारण माझे 70 लाखाचे 1 करोड रुपये होतात. आता ज्याला कॅपिटल अप्रिशिएट होते, 70 लाखाचे समजा 75 लाख झालेत पेन्शन घेऊन, तर हे तुम्ही 5 लाख विड्रॉ पण करू शकता. लिक्विडिटी सारखा दुसरा ऑप्शन नाहीये. कोविडमध्ये आपल्याला दाखवलंय की लिक्विडिटीचा केवढा फायदा होऊ शकतो. तुम्हाला मगाशी तुम्ही म्हणालात की मित्रांसोबत चर्चा होणं गरजेचं आहे. मात्र मित्र किंवा तुमच्याकडे येणारे क्लायंट किंवा तुमच्या आसपासची मंडळी, अरे हा काय वेड्यासारखं बोलतोय, प्रॉपर्टी इज प्राईम, म्युच्युअल फंड इज डिफरंट, असं म्हणून कधी हिणवत नाही? प्रचंड, म्हणजे मित्रच जाऊ दे तर रिलेटिव्स मध्ये पण असं होतं की माझ्या मुलाकडे ऍडवायझर नसूनही त्याच्याकडे 3-3, 4-4 फ्लॅट आहेत. मला असं बोललं जातं हा लोकांना ज्ञान देतो म्हणून हा रेंटवर राहतो. पण सत्यस्थिती अशी असते की ज्यांच्याकडे फ्लॅट्स असतात, रिअल इस्टेट असतात, त्यांच्याकडे 10-15 लाख रुपये पण नसतात. विजावी मी रेंटवर राहतो पण माझा पोर्टफोलिओ एवढा मोठा झालाय की आज मी नेहमी म्हणतो की आय फील ब्लेस्ड की लास्ट 7 वर्ष कन्सिस्टंटली मी इन्व्हेस्ट केले. मीच नाही तर माझ्या क्लायंटचे पण पोर्टफोलिओज मी माझ्या इन्स्टा चॅनलवर दाखवतो की कन्सिस्टंटली इन्व्हेस्टिंगने काय होतं. 6-7 वर्ष पेन घेतलात ना, पुढची 50 वर्ष ताठ मानेने तुम्ही जगू शकता. ताठ मानेने जगायला म्युच्युअल फंड शिकवतो, ह्याच्यावर माझं काही म्हणजे दुसरं मतच नाहीये. ओके, आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. एक शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की माझ्याकडे एखादी अतिरिक्त रक्कम आहे, ती वापरून मी कर्ज फेडू का म्युच्युअल फंड घेऊ? मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. मी 2016ला घाटकोपरला फ्लॅट घेतला. फ्लॅटची किंमत साधारण 1,30,00,000 होती. 90 लाखाचं लोन होतं, 80,000 EMI होता. जेव्हा मी माझं इन्कम वाढायला लागलं, माझ्या घरच्यांकडनं प्रेशर यायला लागलं की तू होम लोन रिपे करायला लाग. मी होम लोन रिपे न करता मी म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ वाढवायला सुरुवात केली. मी जर होम लोन रिपे केलं असतं तर 2021-22 पर्यंत माझा जे 90 लाखाचं होम लोन होतं ते 0 झालं असतं. मी डेट फ्री झालो असतो. मी माझी कॉलर टाईट केली असते की बॉस मुंबईतला फ्लॅट डेट फ्री केलाय. त्याच्या अगेन्स्ट मी होम लोन न रिपे करता म्युच्युअल फंड्स मध्ये टाकले. माझा पोर्टफोलिओ आज साधारण 2-2.5 करोडच्या वर गेलाय. आता EMI जातोय, तो फ्लॅटची किंमत वाढत नाहीये, मला काही टेन्शन येत नाही. का? कारण म्युच्युअल फंड पोर्टफोलिओने स्टेबिलिटी आणली. स्टेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2016-17चं माझं लाईफ आणि 2024चं माझं लाईफ जमीन आसमानाचा फरक पडलाय आणि मी हेच वारंवार सांगत असतो लोकांना. धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. मात्र कोणतीही गुंतवणूक करताना योग्य सल्लागाराशिवाय ती करू नये असा आम्ही सातत्यानं सल्ला देत असतो. तज्ज्ञांची मतं ही ते मांडत असतात, मात्र पैसा हा तुमचा आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना तुमचा पैसा योग्य सल्लागाराच्या हाती दिलात तर तुम्हाला त्यावर मिळणारा परतावा योग्य मिळेल असं आम्ही नेहमी सांगत असतो. त्यामुळे आमच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. पाहत राहा NDTV मराठी.